आज मुलांना गोड पदार्थ खावंसं वाटत होतं आणि घरात गोड काहीच नव्हतं. मग काही घरातल्याच काही साहित्यातून त्यांना गोड पदार्थ बनवून दिलात. शिवाय पौष्टिक आणि झटपट होणारा आणि कमी साहित्यामध्ये. तर नमस्कार, संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. रेसिपीला सुरुवात करते. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. त्याचसोबत ते बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ माझे तुम्हाला बघायला मिळतील. त्या ठिकाणी 1 पाव दूध घेतलेलं आहे मी, 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मिल्क पावडर, 1 वाटी साखर आणि टुटी फुटी घेतलेली आहे, तेल, व्हॅनिला इसेन्स, 1 चमच्याभर बेकिंग पावडर. तुम्हाला समजलंच असणार की आपण काय करणार आहोत तिथं. त्या ठिकाणी दुधामध्ये मी थोडंसं व्हिनेगर घालणार आहे. मी पोहे खायचा 2 चम्मच एवढे व्हिनेगर घातलं आहे त्यामध्ये. तुम्ही ऐवजी दही पण वापरू शकता, पण व्हिनेगर दुधात घातल्यामुळे त्याची टेस्ट खूप वेगळी लागते. अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. तर मी थोडं साईडला ठेवून देणार आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे टुटी फुटी आहेत ते एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि त्यात पोहे खायचा 2 चम्मच एवढी मैदा वापरायचा आहे आपल्याला. म्हणजे आपण जेव्हा केक बनवू तेव्हा ते खाली लागणार नाही, म्हणजे खाली बसणार नाही. म्हणून आपल्याला मैद्याला टुटी फुटी लावून घ्यायची आहेत. ज्या पात्रात आपण केक तयार करणार आहोत ना, त्याला आधी आपल्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचे. तुम्ही यामध्ये कागद पण वापरू शकता किंवा टिश्यू पेपर बटर पेपर पण वापरू शकतात. पण माझ्याकडे दोन्ही नाहीत, म्हणून मी मैदाच भरभरून घेणार आहेत. अशा पद्धतीनं केक जर बनवला तर खाली अजिबात चिटकत नाही. फक्त तेल लावल्यानंतर मैदा भुरभुरायला विसरू नका. साईडला ठेवून द्या. तोपर्यंत 1 वाटीचे पण कमी साखर घेतलेली आहेत, त्याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला जे पिठं घेतलेत आपण 2 वाटी गव्हाचं पीठ, ते चाळून घ्यायचे. म्हणजे प्रत्येक पीठ हे आपल्याला चाळूनच वापरायचं आहे. त्याने काय होतं, आपला केक स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार होतो. आणि जे पिठी साखर बारीक केली होती ते सुद्धा आपल्याला चाळून वापरायची आहेत. तुम्ही पाहू शकता खाली किती जाडसर राहिला आहेत. 20 रुपयाची मिल्क पावडर मिळते, तेवढी मी वापरलेली आहेत. 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 20 रुपयाची मिल्क पावडर. आणि जी तुटी फुटी होती मैदा वापरलेला, त्यात ते घालून घ्यायचे आहेत आणि पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात 1 चमच्याभर बेकिंग सोडा घालायचे आहे. तुम्ही बेकिंग सोडा नसेल तर साधा सोडाही वापरला तरी चालतो, किंवा त्याऐवजी इनो पण वापरले तरी चालतो. पण साधा माझ्याकडे बेकिंग सोडा होता म्हणून मी तो घातला आहे. आणि जे दुधामध्ये व्हिनेगर ॲड केलं होतं ते पण आपल्याला त्यात घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आपलं. हे बॅटर आपल्याला जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही. पण इतर जेव्हा आपण केक करतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टच करायचं आहे, कारण गव्हाचा पिठाचा केक आहे त्यामुळे थोडंसं घट्टसरच ठेवा बॅटर. त्यात मी 2 पळ्या तेल घालून घेतलं आहे. त्याने केक आपला स्पॉन्जी आणि सॉफ्ट होतो. मिक्स करून घ्यायचे. एकाच दिशेने आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला बॅटर पाहिजेत. त्यात मी 2 ते 3 थेंब व्हॅनिला इसेन्स घातलेला आहेत. तुम्हाला कोणता फ्लेवर करायचा त्यानुसार तुम्ही इसेन्स वापरू शकतात. तर इथं मी व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहेत. अशा पद्धतीनं आपलं बॅटर तयार करून घेतलं आहे. आणि ज्या भांड्याला आपल्याला केक तयार करायचा आहे त्यात ते सारण ओतून द्यायचं आहे. हे पूर्ण आपल्याला टम्म भरून घ्यायचं नाही, थोडीशी जागा ठेवायची त्याला. म्हणजे जेव्हा फुगतो केक आपला तेव्हा ते बाहेर येणार नाही, म्हणून आपल्याला थोडीशी जागा मोकळी सोडायची त्याला. हे पूर्ण मी सारण त्यात भांड्यात टाकून दिलं आहेत आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं, म्हणजे एकसारखा प्लेन केक तयार होईल. तुम्ही ख्रिसमसलाही अशा पद्धतीनं केक बनवू शकतात. त्या ठिकाणी मी कढई आधीच गरम करायला ठेवली होती, त्यात खाली मीठ टाकले आणि चाळणी ठेवली आणि त्यावर आपल्याला केकचं जे भांडं आहे ते त्यात घालून ठेवून द्यायचं आहे. आणि 40 मिनिटंपर्यंत आपल्याला खोलूनसुद्धा बघायचं नाही. त्यावर मस्त वाफ न जाईल असं या ठिकाणी भांडं वापरायचं. म्हणजे मी ताट ठेवले आहेत आणि वर वजनदार असं खलबत्ता ठेवले. तुम्ही कुठलीही वजनदार वस्तू ठेवू शकतात, म्हणजे आपली वाफ त्याची बाहेर जाणार नाही. 40 मिनिटं झालेले आहेत आपले. ती पाहू शकता केक आपला किती टम्म फुगलेला आहे. ते सुरीनं पण तुम्हाला चेक करून दाखवते मी, म्हणजे अजिबात खाली चिटकत नाही. वाटासुद्धा नाही, गव्हाच्या पिठापासून बनवलेला केक आहे. खाली अजिबात चिटकला नाही. काहीच गरज नाही मैद्याचा केक बनवायची. तुम्ही गव्हाच्या पिठाचा सुद्धा केक चांगला होतो. अशा पद्धतीनं पण मुलांना देऊ शकतात. हा केक आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतरच केकच्या भांड्यातून बाहेर काढायचा आहे. तुम्ही जर गरम असताना जर बाहेर काढला तर केक आपला तुटू शकतो. म्हणून आपल्याला थंड झाल्यानंतरच तो केक बाहेर काढायचा आहे. ती पाहू शकता रंग पण आपला अगदी सुरेख आलेला आहे. गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, थोडासा ब्राऊन रंग तर येणारच आहे. त्याला पलटी मारून घेऊयात. याला आयसिंग वगैरे करायची काहीच गरज नाही. अशाही पद्धतीने तुम्ही मुलांना केक करून देऊ शकतात आणि केव्हाही करून देऊ शकतात. जेव्हा मुलांचं गोड खायचं मन झालं असेल तेव्हा तुम्ही त्यांना तो करून देऊ शकतात, किंवा एरवी डब्याला तुम्ही देऊ शकतात, किंवा घरी आपल्या एका कोणी पाहुणे जर आले तेव्हाही गव्हाच्या पिठाची अशी गोड रेसिपी बनवू शकतात. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
त्यासोबत बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.